आर्थिक एक उभारी घेऊ द्या, आपण सगळे त्यांना मदत करू। काकांनी 11 लाख दिले, काकांनी 11 लाख दिले, आम्ही सुद्धा आमचे जे काही खिशे असतील ते झाडू। की तुम्ही एमआरटीपीची नोटीस आम्हाला इश्यू केलेली का? 3 ही एमआरटीपीची नोटीस काढताना तुम्ही जो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करायचा आहे तो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केलेला का तोडाचा? नंतर तुम्ही पोलीस बंदोबस्त मागितला तर तुम्ही तसं काय पोलीस स्टेशनकडे महानगरपालिकेने कन्व्हर्सेशन केलेलं का की आम्हाला 7 सीट रिसॉर्ट तोडायचा आहे आणि आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या? की पोलीस बंदोबस्त न मागता खाली तोंडी तुम्ही पोलीस आले? ते हे सगळे कायदेशीर मुद्दे आहेत। दुसरा, रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे तुमचं काय करस्पॉन्डन्स झालेलं आहे? रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या तहसीलदारांनी किंवा कोणी तुम्हाला नोटीस इश्यू केलेला का? तर या माहितीच्या अधिकाराखाली आपण 7 ते 8 मुद्दे 10 मुद्दे मागितलेले आहेत आणि तुम्ही हे डेमोल्युशन करायच्या अगोदर आणि डेमोल्युशन केल्यानंतर त्याच्या अगोदर काय पंचनामा केलेला का? आणि त्या पंचनाम्याची रिपोर्ट वगैरे आपण मागितलेले आहेत। त्या माहितीच्या अधिकाराखाली जर ह्या लोकांनी हे डॉक्युमेंट आपल्याला जर सांगितलं उत्तर की हे नाही केलं आम्ही, हे नाही केलं तर ते त्याच्यामध्ये बरोबर अडकतात। बरोबर आहे? त्या लोकांनी सांगितलं रस्त्यावर उतरून लढा, पण ऑन पेपर लढणं हे महत्वाचं आहे। हे रस्त्यावरची लढाई ही होत राहील, पण कायदेशीर लढाई जी आहे तुम्हाला रिहॅब करायची लढाई ही प्रॅक्टिकल पैशाच्या गोष्टी पैशानेच होणार, नुसतं बोलून चालणार नाही। त्यामुळे ह्या 2 गोष्टी सायमल्टेनियस करू। दुसरा लढा आमचं काय म्हणणं नाही, आम्ही पण त्यांच्याबरोबर राहू। त्यांना आंदोलन करायची त्यांच्याबरोबर आम्ही पण राहू। दुसरा अर्ज आपण असा केलेला आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, त्या 2 बायकांना सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी थांबवलेलं, म्हणून आपण सीसीटीव्ही फुटेज मागितलंय त्यांच्याकडनं की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, की त्या तिकडे जेवढे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्याच्या 2 दिवसाचं आपण फुटेज मागतोय त्यांच्याकडनं। आणि पोलीस स्टेशनमध्ये जो काय करस्पॉन्डन्स महानगरपालिकेने केलेला आहे या डेमोल्युशनच्या संदर्भात ते आपण मागतोय। ही माहिती ही मी ऑलरेडी बनवलेले आहेत अर्ज, फक्त नावं मला द्या जे स्ट्रॉंग माणसं असतील। तुम्ही 2 लेडीज कोण या ज्या स्ट्रॉंग असतील त्यांनी 2 जेंट्स महानगरपालिकेचा मी अर्ज देऊन टाकीन। पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही अर्ज द्या, माझा आपलाच माणूस जाऊन देईल, सहाय्य करून द्या, ही प्रोसेस चालू करू आपण। ही प्रोसेस आपल्याला चालू करावी लागेल, म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला हायकोर्टात जायला तेवढा ग्राउंड मिळेल। राहिला आता या 2-3 बायकांचं जर FIR मध्ये नाव आता नवीन ह्याच्यामध्ये 3 दिवसांनी 4 दिवसांनी आलं तर त्यांची आपण वेगळी ABA फाईल करू, मी स्वतः फाईल करीन आणि त्यांची ABA मी ग्रांट करून घेईन कोर्टामधून। आणि ह्याच्यासाठी कोणतेही पैसे तुम्हाला काय 1 रुपया लागणार नाही, आम्ही निस्वार्थपणे काम करतो। आपल्याला ह्याच्या पुढे हायकोर्टाचं पण आम्ही साहेबच बघतील, एकही पैसा तुमच्या खेचून लागणार, पण जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू याची गरज आहे त्यावेळेला तुम्हाला आमच्या बरोबर यायला लागेल। ताई आहे तिकडे, ताई तुमच्या बरोबर येतील, त्यांना घेऊन जाण्या तुम्हाला नेऊन सोडण्यापासून परत नेऊन आणण्यापर्यंत आमची जिम्मेदारी। सह्या करायच्या अगोदर तुम्ही एकदा हा अर्ज वाचून दाखवा सगळ्या लोकांसमोर, आताच वाचून दाखवा, म्हणजे उद्या असं नको व्हायला की कशावर सह्या घेतल्या आमच्या आम्हाला माहिती नाही, हे नाही। हा, ज्या 2-4-8 लोकांना तुम्ही बसाने डिसाईड करा, म्हणजे मग मी अर्ज ते संघर्ष उभारल्याशिवाय आणि अन्यायाविरुद्ध लढल्याशिवाय ते सामाजिक पुनर्वसन अशक्य आहे। त्याला आर्थिक पुनर्वसनाची सुद्धा अत्यंत जोड आहे। त्यामुळे हे दोन्ही मार्ग आता आपण स्वीकारू आणि याच्या पुढे त्या मार्गावरती कसं चालायचं याची पुढची चर्चा आपण करून टाकू। भाऊ आपण बोललात, भाऊ मी प्रॅक्टिकल बोलतो, मला काय लेनदेन नाही कोणाची, मी प्रॅक्टिकल बोलतो। याच्या अगोदर पण आपण आंदोलन केली, त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप काय घेतला मला सांगा। आपण पण मित्र आपण पण त्या आंदोलनात आंदोलन करायची तर मग शेवटपर्यंत करायची पण तयारी पाहिजे, अर्धवट नाही सोडायचं, कारण मी काय सांगतो ऐका, ह्याच्या अगोदर आंदोलनं केली, आम्ही केली आंदोलनं, पण नंतर लोकांनी सोडलं आम्हाला आंदोलनातून। त्याच्यात ऐका मी प्रॅक्टिकल बोलतो, नाही मी आंदोलन केलं, फक्त एका व्यक्तीच्या बोलण्यावरून मी आंदोलन केलं, गेलो मी आणि ओपनली मी बोललोय, कोणाशी बोलायचं ते, पण त्याच्यानंतर तुम्ही सांगा 2 वर्षात तुम्ही काय केलं? आम्ही थकलो फोन करून, जे आंदोलनात होते त्यांना फोन करून, ताई आम्ही थकलो, पण त्याच्यानंतर एक तरी मीटिंग घेतली का? आंदोलन फक्त आंदोलन करायचं आणि नंतर घरीच बसून जायची, ही पण प्रॉब्लेम। ऐका मी करतो ना, पण हे ह्या गोष्टी पण सांगितल्या पाहिजे। ऐका भाऊ ऐका, ह्याच्या अगोदर आंदोलन आम्ही केलं, आम्ही काही लोकांच्या सांगण्यावरून आंदोलन केलं, पण त्याच्यानंतर पुढे काय? आंदोलन केलं आणि तुम्ही घरी जाऊन बसायचं,
पण नाही झालं पाहिजे. तो अधिकार कुटुंबाचा आहे. आपण त्यांच्याकडे मग आंदोलन पूर्ण शेवटपर्यंत थांबलं पाहिजे त्यांच्यासाठी. दुसरे आंदोलन मिळून जायचं नाही.